पोलिसांनी काँग्रेसच्या 3 पदाधिकाऱ्यांना चक्क सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवलं. यामागचं कारण काय होतं पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी तिरुपती परकीपंडला, अंबादास करगुळे, सुभाष वाघमारे यांना सदर बाजार पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतलं आणि दिवसभर पोलिसांच्या निगराणीखाली सदर बाजार पोलीस ठाण्यात ठेवलं होतं. कुंभारी येथील रेनगर घरकुल वाटप कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सोलापुरात येत असून त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 2019 सालच्या मागच्या दौऱ्याच्या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवून निषेध करणारे सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे यांना सदर बाजार पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं. ताब्यात घेतलेलं असताना आमदार प्रणिती शिंदे यांनी चेतन नरोटे यांच्या फोनवरून संवाद साधून विचारपूस करून लढते रहो, भाजपाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध, हुकुमशाही विरुद्ध संघर्ष करा म्हणून सांगितलं. सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे भेट देऊन विचारपूस केली. यावेळी बोलताना करगुळे आणि तिरुपती परकीपंडला यांनी सांगितलं की वास्तविक पाहता रेनगर घरकुल वाटप कार्यक्रमास आमचा विरोध नव्हता, तरीही पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन आमचे फोन काढून घेतले. बीडी कामगार आणि श्रमिकांच्या घरकुल योजनेस तत्कालीन काँग्रेसचे यूपीए सरकारचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सहकार्य केलंय. आमदार प्रणिती शिंदे या सुद्धा नेहमीच बीडी कामगार आणि श्रमिकांसाठी लढत असतात. आमचा विरोध फक्त भाजपा आणि मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांना आहे, त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्ती विरोधात आहे आणि यापुढे सुद्धा तो राहणार आणि लोकशाही पद्धतीने त्यांच्या धोरणाविरुद्ध आम्ही लढत राहणार असं त्यांनी सांगितलं.